तौसिफभाई, काही नगरसेवक स्वच्छताचं विजन घेऊन चाललेले आहे जुन्नर शहरात, पण जुन्नर शहराचं नाही बोलता आपण प्रभाग 10 मध्येच आपण बोलूया. तर त्याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे, काय बोलणार आहे आपण याच्याबद्दल? खरं तर योगायोग म्हणावा लागेल याला. कमी आणि वाजिद इनामदार नगरसेवक या प्रभागात 10 नगरसेवक आहेत ते आणि आम्ही एका शॉपच्या उद्घाटनाला सोबतच होतो. रऊफ खान साहेबांचा फोन आला तिथं असा असा विषय आहे. त्यांनी मला सांगितलं, मी त्याच्या सोबत आलो. खरं तर ही परिस्थिती बघितल्यानंतर अक्षरशः मला असं वाटतंय का अत्यंत चुकीचं काम चाललंय इकडं. म्हणजे त्याला सोलिंग पीसीसी कुठेही न करता हे एकदम चुकीच्या पद्धतीने घेतलं. मी हे बघितलं. खरं तर स्वच्छता विजन सोहेलभाई जे घेऊन चाललेत, तर तुम्हाला सध्याची परिस्थिती दाखवतो. स्वच्छता विजन माझ्यासोबत चालला तुम्ही, किती स्वच्छतेचं विजन घेऊन चाललंय. तो इथून कॅमेरे करा तुम्ही. हे बघा, हे बघा, हे स्वच्छतेचं विजन आहे काय. हे बघा, हे बघा, हे स्वच्छतेचं विजन आहे. म्हणजे नेमकं चाललंय काय, कोणची स्वच्छतेचं विजन घेऊन तुम्ही चालले. नुसतं एखाद्या ठिकाणी साफसफाई करायची, एखाद्या ठिकाणी काहीतरी आपलं किरकोळ घासफूस काढायचं काम करायचं, कुठेतरी पावडर मारायची, कुठेतरी एखादं टँकर आणायचं आणि तिथं जाऊन एक रील बनवायची आणि तिथं असं दाखवायचं की प्रभागामध्ये खूप मोठा विजन घेऊन चाललोय आणि खूप मोठा विकास केलाय. अक्षरशः सांगतोय तुम्हाला, 3 कोटी रुपयाची कामं केली आहेत आम्ही या प्रभाग 10 मध्ये. एकही रील नाही, कुठेही फोटो नाही आणि कुठलाही शोबाजी नाही. आता तुम्ही माझ्यासोबत चालाल तर तुम्हाला दाखवतो. 25 वर्षापासून पंचुंबा पेठ कुरेशनगर येथील प्रश्न हा तुमच्या समोर उभा आहे. हा प्रश्न मार्गी लावला. 25 लाख रुपये ड्रेनेज लाईन पाठीमागच्या 25 वर्षापासून तो प्रभाग विकासापासून वंचित होता. तिथं चालून दाखवा तुम्हाला, एक फोटो एक रील्स नाही. 25 लाख रुपयाची ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तिथं जाऊन चला तुम्ही, मशिदीचा वॉल कंपाऊंड असेल, कब्रस्तानचा वॉल कंपाऊंड असेल, अनेक कामं आम्ही कार्यक्षम कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावली. पण याची कुठली शोबाजी केली नाही. नुसता घास काढून, टँकर आणून, एखाद्या स्ट्रीट लाईट वर पाणी मारून जर कोणी विकासाच्या मोठ्या मोठ्या वार्ता करत असेल तर म्हणजे हे नगरसेवक पदाची पातळी अत्यंत घसरलेली आहे. नगरसेवकांनी नगरसेवकाच्या लायकीच काम करावं. सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्त्यांनी अर्ज नगरपालिकेत दिला तर त्याचा अधिकार आहे. नगरपालिका तिथे येऊन स्वच्छता करणार, साफसफाई करणार, घास काढणार, पावडर मारणार, पाणी देणार, गटर साफ करायची असेल तर गटर साफ करणार, एखादा चेंबर जरी बनवायचा असेल तर त्या सर्वसामान्याच्या एका अर्जावर ते सगळं होऊ शकतं. सर्वसामान्य जनता प्रभाग क्रमांक 10 मधील सुज्ञ जनता आहे, सगळे हुशार आहेत. नुसतं आपलं छाटछुटगिरी करून आणि कुठेतरी एखाद्या रील्स बनवून आणि कुठेतरी कॅमेरे समोर येऊन तुम्ही विकासाचा विजन लोकांसमोर मांडत आहात, तर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने तुमची दिशा चाललेली आहे. काम करायचं तर असं ठोक वाजून काम करायचं की नगरसेवक पदाला ते काम शोभलं पाहिजे. नगरसेवकांनी नगरसेवकाच्या पदासारखं काम करायला पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो, मी कुठल्याही पदावर नाहीये, पण मी जुन्नर शहर अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा अध्यक्ष आहे. आणि आजपर्यंत अतुल शेठ बेनके साहेबांनी मला या प्रभागात विकास कामासाठी 3 कोटी रुपये दिलेत. तुम्हाला मी त्या 3 कोटी रुपयाचा विकास काम तुम्हाला इकडे दाखवू शकतो तर कुठे कुठे काय काय काम केले. आमचे माजी उपनगर अध्यक्ष फिरोज काका पठाण असतील, आमच्या सोबत वाजिदभाई इनामदार असतील, तौसिफ अतार असेल, फैजान कुरेशी असेल, सोहेल शेख असेल, राष्ट्रवादीचे आमचे अनेक कार्यकर्ते असतील, सगळे माझे मित्रमंडळी असतील, त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही जे विकास काम या प्रभागात केलेलं आहे ना, खरं तर ते प्रभागात तुम्हाला दाखवू शकतो मी किती कामं केलेली आहेत आजपर्यंत. काही क्षुल्लक कारणावरून आज ती कामं थांबलेली आहेत. त्याही कामाचं कधी आम्ही श्रेय घेतलं नाही आणि त्या कामाची कधी आम्ही शूटिंग केली नाही, त्या कामाचा कधी आम्ही गाजाबाजा केला नाही. परंतु हे छाटछूट कामं करून कुणी जर रील्स बनवून काहीतरी करत असेल तर मला असं वाटतंय की नगरसेवक पदाची पातळी अत्यंत खालच्या पातळीवर गेलेली आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की नगरसेवक पदाला शोभेल असं काम करा. कुठल्याही चुकीच्या पद्धतीने छाटछूट काम करून रील्स बनवून लोकांसमोर आणून लोकांची दिशाभूल करू नका. प्रभाग क्रमांक 10 ची लोक अत्यंत सुज्ञ आहेत आणि मी शेवटी आजही थोड्या मताने माझा पराभव जरी झाला असेल तरी मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तेवढा सक्षम आहे. माझा नेता, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माझे सर्व सहकारी माझ्या सोबत खंबीरपणे उभे आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, काही प्रश्न असो, कुठलाही निधी असो, कितीही असो, काही असो, मागे सरकणार नाही. हे काम आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून 100% मार्गी लावणार म्हणजे लावणारच. तौसिफभाई, पण एक विषय असा आहे की आपण पाहतो की इथं सगळं कचरा टाकलेला आहे. हा, मग कचरा गाडी तर नेहमी प्रभागावरती येते. बरोबर. नगरपालिकेचे कर्मचारी पण सकाळी येऊन साफसफाई करून हा. जातात. मग इथं कचरा टाकण्याची काय वजह असणार आहे? हे ठीक आहे, कचरा टाकण्याची गरज. असं कसं आहे, जे कोणी उशिरा समजा उठत असतील, कोणासमोर समजा कचरा घरात जमलेला असेल, काय असेल, तर कोणीतरी येऊन आपला ते कचरा आपल्या इकडे टाकून जातो. काय ते टाकणारे जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करा ना. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, बरोबर. माझं वाजिदबाईलाही बोलणं आहे, अजून कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही बोलणं आहे, का तुम्ही जे समजा गैरसोय जी लोकांची होत असेल, जे सकाळी उठत नाही, त्यांची जी काही गैरसोय असेल त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करा. काहीतरी एखादी कचरा कुंडी असेल तर कचरा कुंडी तर मुक्त करण्यात आली आहे, कचरा कुंडी मुक्त जुन्नर शहर करण्यात आलंय. आणि अनेक वर्षे आपल्याला त्याबद्दल स्वच्छता अभियानचा पुरस्कारही आपल्या जुन्नर नगरपालिकेने भेटलेले, म्हणून कचरा कुंडीचं येऊ शकणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की काहीतरी पर्यायी व्यवस्था असेल कचरा टाकण्याची तर करा. आता आमचं जे विजन आहे, हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो का, हे बघा, हे आता इकडे या, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पाठीमागं आता हे मुख्य अधिकारी साहेबांना दाखवून, मुख्य अधिकारी भोळे साहेब असतील, हे त्यांना दाखवून हे सगळे स्वच्छता करून घेतलं. पहिले इकडे कचरा कुंडी होती. रऊफ खान साहेबांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलं, आम्ही भोळे साहेबांना सांगितलं, त्यांनी स्वतःने सांगितलं. आणि ही इकडे कचरा कुंडी, ही इथं घरं आहेत आमची सगळी, आणि या घरापाठी खूप मोठा कचरा आणि दुर्गंधी येत होती. त्यामुळे तिथून पत्र्याचं शेड मारून इथं झाडं वगैरे लावून आणि हे स्वच्छता इथं केलेली आहे. परंतु आता काही थोडं काही तिथं राहिलंय. आता त्याची पर्याय व्यवस्था माझं लोकप्रतिनिधींना विनंती आहे का ते करावं. हे बघा, हे असे उपक्रम चालूच असतात. म्हणजे हे बघा, हे असे नवीन नवीन उपक्रम सर्वसामान्य, म्हणून म्हणलं तुम्हाला प्रभाग स्मरणार्थ. हा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक 10 ची जनता ही खूप सुज्ञ आहे. हे बघा, हे झाडं लावायचे उपक्रम आपल्याला माहित होतं का आता हे झाडं लावतायत, परंतु इथं आल्यानंतर आपल्याला कळलं ते स्वतः इकडे झाडं लावतात. म्हणजे खूप जनता सोडणे हे म्हणजे अशी काही तुमच्या भुला थापांना असे बळी पडणारी जनता नाहीये इथली. काय उलटच आपलं काहीतरी फुकटची शोबाजी करायची आणि रील्स बनवायचं आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करायची, हे बंद करा. आणि नगरसेवक पदाला शोभेल असं काहीतरी काम करून प्रभाग 10 मध्ये दाखवा. आमची एवढीच विनंती. आम्ही तरी सक्षम आहोत, आम्ही प्रभाग 10 मध्ये खूप कामं करणार आहोत आणि खूप विजन घेऊन चाललेलो आहे. काय, आणि नक्कीच आम्ही लोकांसमोर आमची कामं आणणार आहे पुढच्या भविष्यात. ठीक आहे, धन्यवाद तौसिफ भाई. धन्यवाद सोहेल भाई.